मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्टेशन म्हटलं की अतिशय महत्त्वाची जागा, कारण इथूनच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते आणि दिवसाचा शेवट सुद्धा. पण या स्टेशनवर समस्या असतील तर मुंबई पुण्याच्या मधोमध वसलेलं कर्जत राज्यातल्या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मधोमध असल्यानं कर्जतचं महत्त्व अधिक. कर्जतची आता एज्युकेशन हब अशी ही ओळख बनत चालली आहे. त्यामुळेच कर्जतमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या अधिक. पण त्यामानाने सुविधांविषयी बोलावं तर संताप येईल अशी परिस्थिती. याच कर्जतच्या रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी झी हेल्पलाईन पाठपुरावा करत आहे. हे करत असतानाच याच मार्गावरचं तितकंच महत्त्वाचं स्टेशन म्हणजे भिवपुरी. भिवपुरी स्टेशनची ही अवस्था कर्जत स्टेशनपेक्षा वेगळी नाही. याबाबत स्थानिकांनी पाठपुरावा केला, पण प्रशासन ढिम्मच. आता तर रेल्वे मंत्रीच राज्यातले आणि तेही कोकणातले म्हटल्यावर स्थानिकांच्या अपेक्षा वाढल्या. भिवपुरी स्टेशनवरच्या समस्यांचा पाढा लेखी स्वरूपात मांडूनही काही उपयोग होत नाही, म्हणून रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते प्राध्यापक विजय मोहिते यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. या समस्यांसाठी आम्ही वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे. डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर असतील, लोकल ऑथॉरिटी असतील, रेल्वेचे कर्मचारी असतील किंवा ऑथॉरिटीज असतील, या ठिकाणी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून त्यांना आमच्या समस्या कळवलेल्या आहेत. परंतु गेले कित्येक वर्षात त्याच्यामध्ये तसू मात्रही फरक पडलेला नाही. मोहिते यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं भिवपुरी स्टेशनची पाहणी केली. स्टेशन जवळच असलेल्या तासगावकर कॉलेजमध्ये सुमारे 4000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रोजच या विद्यार्थ्यांना भिवपुरी स्टेशनवरच्या अडचणींचा सामना करत कॉलेज गाठावं लागतं. पण रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि स्थानिकांना आणि या विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्याचा मध्यभागीच करून ठेवलाय की त्याचा कोणाला काहीच उपयोग होत नाही. फक्त इथे कॉलेज कपल्स येऊन बसू शकतात, बस तो त्याच उपयोगाचा आहे. म्हणजे कोणाला त्याचा काही उपयोग नाही. तो जर व्यवस्थित प्रॉपर वेला असतं तर त्याचा काहीतरी उपयोग झाला असता. एक ब्रिज एक महत्त्वाचा भाग आहे. ब्रिज क्रॉसिंग करताना तिथे सगळं बाईक सगळं मध्ये येतात. तिथे पार्किंग नसतं, तिथे पार्किंग लावलं जातं. परत तिथून याय जायला प्रॉब्लेम होतो मालगाडीचा. आणि ब्रिज कॉर्नर्सला नाही, मधोमध्ये एकच ब्रिज आहे. समस्या एवढ्यावरच थांबत नाहीत. रेल्वे क्रॉसिंगची सोय नसल्यामुळे 5 वर्षात 6 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झालाय. शिवाय सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी हमखास मालगाडी स्टेशनमध्ये उभी असते. त्यामुळे घाई गडबडीत असतानाही प्रवाशांना वळसा घालून स्टेशनवर जावं लागतं. त्यात वेळेचा अपव्यय होतो. पादचारी पूल फक्त शोभेसाठीच आहे, कारण पूल मधोमध असल्याने त्याचा उपयोग होतच नाही. अशाही परिस्थितीत पुलावरून पलीकडे गेलात तर पायऱ्या उतरतात समोर असतात प्रवाशांच्या दुचाकी. त्यात प्रवाशांचीही चूक आहे असं कसं म्हणणार, कारण पार्किंगची सुविधाच नसल्याने गाड्या रस्त्यावरच पार्क कराव्या लागतात. शौचालयाविषयी बोलायचं म्हटलं तर अंगावर शिसारी येईल. पिण्याच्या पाण्याचा एकच नळ असल्यानं तिथे सतत झुंबड असते. ब्रिज फक्त कपलसाठी उपयोग येतो, बाकी काहीच नाही. संध्याकाळी तिकडे बिअर्सच्या बॉटल्या वगैरे पडलेल्या असतात आणि पार्किंगसाठी तर जागा नाही आहे. जे रोड जो फुटपाथ आहे तिकडे सगळे पार्क केलेले असतात. त्याच्यामुळे लोक शॉर्टकटचा मार्ग अवलंबतात आणि याच्यामुळे अनेकांचा बळी जाण्याची शक्यता असते. सर्वात पहिले तर आम्हाला ट्रॅक क्रॉस करून जावं लागतं, त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे. आणि दुसरं म्हणजे टॉयलेट, तिथे खूप घाण वास पण येतो बाजूला उभं राहिलं तरी. मध्ये पाण्याची सोयसुद्धा नाही आहे. या सर्व समस्या घेऊन झी हेल्पलाईनच्या टीमनं स्टेशन मास्तरांना गाठलं. समस्यांचा पाढा वाचताच स्टेशन मास्तरांनी हतबलता व्यक्त केली. आजपर्यंत प्रवाशांनी केलेल्या सर्व तक्रारींची पत्रं आम्ही वरिष्ठांकडे पोहोचवली, मात्र त्यावर काहीच प्रतिक्रिया येत नाही असं ते म्हणाले. त्याच्या संबंधात आम्ही संबंधित विभागाला आरपीएफ डिपार्टमेंटला कळवलेलं आहे की तुम्ही इथं 24 स्टाफ ठेवा. आपल्याकडे जीआरपी आरपीएफ स्टाफ कोणी नसतो. आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती करत असतो, अर्ज पण दिलेला आहे. भिवपुरी स्टेशनच्या समस्या आता झी हेल्पलाईनच्या टीमपर्यंत आल्या आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम झी हेल्पलाईनची टीम करणारच. कर्जतहून अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.